नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग अंतर्गत वसतिगृह आणि स्वयं योजना राबवली जाते, तर त्याच्या स्टेटस आणि आपल्या अकाउंटला DBT आले किंवा नाही ते कशा प्रकारे चेक करायचे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या अपडेट्स भेटत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला जी ऑफिशियल वेबसाईट आहे याच्यावर येऊन जायचं आहे। तर या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकतात। ठीक आहे, तर चला तर मित्रांनो, ही वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला लॉगिन ID आणि पासवर्ड टाकायचा, जो तुम्ही फॉर्म भरताना बनवला असेल तो लॉगिन ID आणि पासवर्ड टाकून घ्यायचा। त्याच्यानंतर खाली कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा फिलअप करायचा। तर आपण इथं पटकन भरून घेऊयात। ठीक आहे, तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं लॉगिन ID आणि पासवर्ड आणि कॅप्चा भरून घ्यायचा आणि लॉगिन हा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या प्रकारे इंटरफेस दिसणार आहे, जिथे तुम्ही फॉर्म भरले असतील ते फॉर्म इथं डॅशबोर्डमध्ये दिलेले असणार आहे। तर मित्रांनो, इथं आपण DBT कशा प्रकारे चेक करायची ते आपण इथं बघूयात। तर त्यासाठी मित्रांनो, लेफ्ट साईडला इथं होम ॲप्लिकेशन अँड नो युअर DBT स्टेटस हे या प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत। तर इथं नो युअर DBT हे ऑप्शन दिलं आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर, फुल तुमचं नाव, वर्ष आणि महिना आणि स्टेटस या प्रकारे इथे दिसणार आहेत। तर मित्रांनो, जर तुमच्या अकाउंटला DBT आले असेल तर तुम्हाला इथं तुमचं नाव, ॲप्लिकेशन नंबर आणि DBT कोणत्या अकाउंटला गेली ते इथं दाखवण्यात येणार आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही इथं येऊन स्वयं किंवा हॉस्टेलचे DBT तुम्ही चेक करू शकतात। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ होता। जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।